निरंतर वाढत आहे। मागच्या 6-7 दिवसापासून कंटिन्युअस पाणी सुरू आहे, त्यामुळे आपला सध्या इथली ह्या रस्त्याची वाहतूक आपण एकेरी केलेली आहे। आणखी पाण्याची पातळी वाढली तर आपण हा रस्ता बंद सुद्धा करू शकतो। त्यासाठी आपण माननीय जिल्हाधिकारी सर असतील, माननीय SP सर असतील, त्यांच्या निदर्शनास आणून सदर रस्ता बंद करण्याचे नियोजन करणार आहोत। त्याचप्रकारे आपल्याकडे जे महत्त्वाचे गाव आहेत तिथे चिखली आहे, आंबेवाडी आहे, आरे आहे, तिथे आणखी पाण्याची पातळी 3-4 mm आणखी वाढली तर पाण्यात त्यांच्या घरात शिरू शकतं। त्या अनुषंगाने सुद्धा आपण मागच्या आठवड्यात सुद्धा बैठक घेतलेली आहे, लोकांना सुद्धा सूचना दिलेल्या आहे, नोटीस दिलेल्या आहेत आणि त्यांचं कुठे कुठे स्थलांतर करायचं आहे याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। काही लोकांचं आपण कोणतरी इथे शाळेत स्थलांतर करणार आहोत, तिथे सांस्कृतिक भवन तिथे करणार आहोत, काहीचं आपण महानगरपालिका क्षेत्रात करणार आहोत, ते सुद्धा आपलं नियोजन झालेलं आहे। आणि बहुतेक फॅमिली हे आपल्या नातेवाईकाकडे जातात, जवळपास 60 ते 70 फॅमिली आपल्या नातेवाईकाकडे जाणार आहेत आणि बाकी लोकांचं जे आपल्याला नियोजन करायचं आहे तर त्यांना जे दैनंदिन साहित्य लागणार आहे त्या साहित्याच्या किटसुद्धा आपण तयार केलेलं आहे। सोबतच जेवणाची जी व्यवस्था आहे त्याच्यासुद्धा बचत गटांना आपण सांगितलेलं आहे आणि स्थलांतरित होताना नागरिकांनी काय काय साहित्य सोबत न्यावं त्याचेसुद्धा आपण त्यांना निर्देश दिलेले आहेत। आपल्याला नागरिकांना हीच विनंती राहील की जेव्हा प्रशासन तुम्हाला स्थलांतरित करण्याची सूचना देईल तर त्यांनी तात्काळ आपल्याला मदत करायची आहे। त्याचबरोबर त्यांची जी जनावरे आहेत त्याच्यासाठी सुद्धा नियोजन केलेलं आहे। माननीय जिल्हाधिकारी सरांनी पशुसंवर्धन विभागाला सांगून त्यांच्या चारासाठी टेंडर वगैरे काढलेलं आहे, त्याच्यामुळे कोणतीही गैरसोय होणार नाही आणि स्थलांतरित केल्यावर सुद्धा सर्व सोयी आपण त्यांना उपलब्ध करून देतो। पावसाची सध्या काय परिस्थिती आहे आणि किती पाणी किती वाढू शकतं असा अंदाज सध्याच्या पावसावरून आहे? सध्या पावसाचं प्रमाण कमी आहे, परंतु धरणातली पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाण्याचा विसर्ग होत आहे, त्याच्यामुळे पातळी वाढत आहे। पण बघूया की असं शक्यता आहे की 1-2 दिवसात पातळी कमी होईल। आता सर्वांच्या अपेक्षा आहे की पाणी कमी झाल्यावर आपल्याला काही त्रास होणार नाही।